बहिणी आता पैसे देणारच। 13वा हप्ता वाटप, जून महिन्याचा थकीत हप्ता वाटप, जुलै महिन्याचे पैसे वाटप, ऑगस्ट महिन्याचे पैसे, रक्षाबंधन सणानिमित्त वाटप, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणारच। प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणारच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आज तारीख आहे 16 जुलै आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना सगळेच पैसे मिळणार आहेत। बघा, एक साथ सगळेच पैसे वाटप होणार आहेत। 13वा हप्ता जुलै महिन्याचा, 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा। ज्या महिलांना आता जून महिन्याचे पैसे मिळाले नव्हते, जून महिन्याचा थकीत हप्ता सुद्धा आता सगळेच पैसे तुम्हाला मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना आता 100% पैसे वाटप होणार आहेत। महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी आणि ही ऑथेंटिक जबरदस्त अपडेट आपण देत आहोत मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आणि आजची जबरदस्त लेटेस्ट ऑथेंटिक रिअल अपडेट आलेली आहे। तर बघा, आता वाटप होतोय, रक्षाबंधन सण जवळ आलेला आहे। त्यामुळे आता 12वा हप्ता थकीत हप्ता प्लस 13वा 14वा हप्ता आता 4 टप्प्यामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सर्व महिलांना आता गिफ्ट मिळणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहेत। पहिला टप्पा असणार आहे ज्यामध्ये 30% महिलांना पैसे मिळणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना पैसे मिळणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 25% महिलांना पैसे मिळणार आणि चौथ्या टप्प्यामध्ये 20% बहिणींना पैसे जमा होणार आहेत। तर या ठिकाणी बघा, 30% अधिक 25% अधिक 25% अधिक 20%, टोटल जर तुम्ही मारली तर होते 100%। 100% आता सर्व महिलांना हे गिफ्ट चौथ्या टप्प्यामध्ये 4 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती आता अशा प्रकारे मेसेज सुद्धा पडणार आहे 1500 रुपये जमा झाल्याचा। ठीक आहे, एक साथ दोन हप्ते मिळणार आहेत, त्यामुळे डायरेक्टली थेट 3000 रुपये जमा होणार आहेत। तसेच ज्या बहिणींचे जून महिन्याचे 1500 रुपये थकीत आहेत, बाकी आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होऊन डायरेक्टली 4500 रुपये अशा बहिणींना आता जमा करण्यात येत आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, परंतु हे पैसे नक्की कोणाला मिळणार? 12वा 13वा 14वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे आणि याच बहिणींना पैसे येणार आहेत। तर त्या कोणत्या निवडक बहिणी आहेत ज्यांनाच हे पैसे मिळणार आहेत? तर ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे, पहिली गोष्ट। ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे, ज्या बहिणी या लाडकी बहीण होण्यासाठी पात्र आहेत, ज्या बहिणींची बँकेची केवायसी कंप्लीट आहे, पूर्ण आहे, सर्व डॉक्युमेंट ओके आहेत, सर्व गोष्टी ओके आहेत, अशाच बहिणींना फक्त हे पैसे मिळणार आहेत, अशाच महिलांना फक्त पैसे येणार आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींचा यावर्षी रक्षाबंधन सन 2025 आनंदात साजरा होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। बघा, रक्षाबंधन सण आनंदात साजरा होणार सर्व लाडक्या बहिणींचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। तसेच सर्व लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सन 2025 आनंदामध्ये साजरा होणार, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब। सर्वांनी माहिती सरकारने स्पष्ट केलेलं आहे की आता रक्षाबंधन सण तसेच जे काही महिलांच्या रिलेटेड महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय सण असतील ते सर्व सण आनंदात साजरा होणार, कारण की लाडकी बहीण ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा प्रत्येक सण आनंदामध्ये साजरा करणे, आनंदामध्ये साजरा होणे, गोड गोड होणे, हेच माहिती सरकारचं या ठिकाणी महत्वाची भूमिका आहे। त्यामुळे प्रत्येक सणाला तुम्हाला पैसे मिळणारच आहे। आता जवळ आलेला आहे अत्यंत लोकप्रिय असा महत्वपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सण रक्षाबंधन सन 2025, हा सर्व बहिणींचा आनंदामध्ये व गोड होणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट, आता रक्षाबंधन 2025 सण सुरू होतोय, सर्व भावांची ओवाळणी आता बहिणींना मिळणार आहे, सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत, आता पैशांचा पाऊस होणार आहे, तसेच सर्व बहिणींना भावाकडून आता गिफ्ट जमा होणार आहेत आणि रक्षाबंधन सण जवळ आल्यामुळे लाडक्या बहिणींना आता डबल पैसे मिळणार आहेत। एक साथ दोन हप्ते तसेच थकीत हप्ते, 3 हप्त्याचे पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणीला आता लॉटरी लागणार आहे आणि हे गिफ्ट असणार आहे सर्व महायुती सरकारमधील भावांच्या तर्फे सर्व लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणी योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ही योजना व्यवस्थितपणे चाललेली आहे। त्यामुळे आता सर्व बहिणींना गिफ्ट देणे ही सरकारची जबाबदारी आहे। त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजना आता पुढची लेटेस्ट अपडेट, लाडकी बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता 14वा हप्ता आता जाहीर झालेला आहे। खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत आणि खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार आहेत। तर बघा, 3000 रुपये आता सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। रक्षाबंधन सणाची ही गिफ्ट तयार आहे। रक्षाबंधन सणाचे पैसे आता
लाडक्या बहिणींना वाटप होणार आहेत. भावांच्याकडून ही ओवाळणी बहिणींना असणार आहे. सर्व बहिणींचा, सर्व लाडक्या भावांचा या वर्षीचा रक्षाबंधन सण आनंदामध्ये साजरा होणार आहे, गोड होणार आहे. कारण की अत्यंत जबरदस्त अशी खुशखबर महायुती सरकार तुम्हाला देणार आहे. आता आपण एक्झॅक्टली पाहूया की रक्षाबंधन सण कधी आहे. तर बघा, सध्या जुलै महिना चालू आहे. रक्षाबंधन सण बघा ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. ऑगस्ट महिन्याच्या 9 तारखेला, वार आहे शनिवार. ही तारीख तुम्ही लक्षामध्ये ठेवा. हा सण सर्व लाडक्या बहिणींचा, सर्व लाडक्या भावांचा आनंदात साजरा होणार आहे. कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला त्यावेळेस डबल डबल हप्ते, 2-2 गिफ्ट तयार आहेत. तर आता आपण आजची लेटेस्ट आणि ऑथेंटिक आणि जबरदस्त अशी अपडेट काय आलेली आहे. तर आजची अपडेट आहे की लाडक्या बहिणींना आता बघा, ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता 13वा हप्ता तर मिळणारच आहे. सोबत 14वा हप्ता ऑगस्टचे पण पैसे मिळणार आहेत. कारण की रक्षाबंधन सणानिमित्त ही भेट बहिणींना आता वाटप होणार आहे. महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. रक्षाबंधन सण सर्व बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या भावांकडून रक्षाबंधन सणानिमित्त जबरदस्त अशी सर्व भावांकडून गिफ्ट देण्यात येते. महायुती सरकारतर्फे हे गिफ्ट असणार आहे आणि हीच आहे आजची जबरदस्त अपडेट. ही युट्यूबवरती आपण सर्वात आधी देत आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, रक्षाबंधन सण सर्व महिलांचा यावर्षी आनंदामध्ये साजरा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना हॅपी रक्षाबंधन इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्समध्ये सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा सर्वांचा हा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. कारण की त्या दिवशी बघा, तारीख आहे 9 तारखेला आहे रक्षाबंधन, 9 ऑगस्ट 2025, वार आहे शनिवार. सर्वांचा हा सण गोड होणार आहे. कारण की या सणाच्या आधीच तुम्हाला भावांकडून ओवाळणी मिळणार आहे. पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व बहिणीच्या जमा केले जाणार आहेत. भावाची ओवाळणी बहिणीला यावर्षी मिळणार आहे. त्यामुळे सर्व बहिणी खुश होणार आहेत. आतापर्यंत बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले किंवा किती हप्ते जमा झाले ते आता आपण एकदा आकडेवारी पाहूया. तर बघा, आतापर्यंत एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. जुलै 2024 पासून ते जून 2025 या महिन्यापर्यंत. तर बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 12 हप्ते जमा झालेले असून आता 13वा हप्ता जमा होणार आहे. 13वा हप्ता जमा होणार म्हणजे एकूण 19,500 रुपये जमा होणार आहेत. आणि सोबतच 14वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला एकूण किती पैसे मिळणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना एकूण 21,000 रुपये आता थेट सर्व बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे व आनंदाची बातमी आहे. आणि लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत सक्सेसफुली. 1500 प्लस 1500 3,000 रुपयाचं गिफ्ट आता रक्षाबंधन सणानिमित्त सर्व बहिणींना दिलं जाणार आहे. तर आता तुम्हाला टायमिंग सांगतो. तर बघा, पैसे कधी जमा होणार त्या अगोदर टायमिंग तुम्हाला सांगतो. तर बघा, काही बहिणींना सकाळी 9 ते 12 या वेळेत पैसे जमा होतील. टाइम सर्व फिक्स असतो, हे लक्षामध्ये घ्या. सकाळी 9च्या आधी पैसे येणार नाहीत. 9 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. सकाळी 9 ते 12 काही महिलांना पैसे जमा होतील. त्यानंतर काही बहिणींना दुपारच्या टायमिंग मध्ये पैसे येतील. दुपारचा टायमिंग या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. दुपारी टाइम फिक्स आहे 1 ते 4. या कालावधीत सुद्धा बऱ्याचशा बहिणींना पैसे जमा होतील. ज्या बहिणींना सकाळी सुद्धा पैसे नाही आले, दुपारी सुद्धा नाही आले, अशा बहिणींना टाइम फिक्स या ठिकाणी बघा, रात्री संध्याकाळी 5 ते 8 यावेळी सुद्धा पैसे येतील. ज्या बहिणींना सकाळी नाही पैसे आले, दुपारी नाही, संध्याकाळी नाही आले, अशा महिलांना रात्री उशिरापर्यंत बघा, रात्री 9 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. हे लक्षामध्ये घ्या, रात्री उशिरापर्यंत. परंतु सर्वांना पैसे जमा होणारच आहे. 100% हे वाटप होणार आहे सर्वच महिलांना. रक्षाबंधन सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणींना 100% वाटप असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, बँक खाते तुमचं सर्वांनी चेक करा. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये आले आहेत. तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये टाका, हो दादा आम्हाला पैसे आले आहेत. जर जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये टाका, नाही दादा अजून आम्हाला पैसे मिळाले नाहीत. जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल किती बहिणींना जून महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाहीये. तर बघा, या सर्व महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत. ठीक आहे. तर बघा, ज्या महिलांची EKYC कंप्लीट नाहीये, ठीक आहे, म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये, अशा महिला अपात्र होणार. सरकारी नोकरीला असणाऱ्या महिला अपात्र होणार. उत्पन्न जास्त असणाऱ्या, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न वार्षिक जास्त असणाऱ्या, मंथली उत्पन्न हे 20,000पेक्षा जास्त असणाऱ्या महिला अपात्र होणार. ज्या महिलांचं वय 21 पेक्षा कमी आहे त्या अपात्र होणार. ज्या महिलांचं वय 65 पेक्षा जास्त आहे त्या सुद्धा अपात्र होणार. आणि ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे किंवा सरकारी नोकरीला आहेत, ह्या सर्व महिला अपात्र ठरवले जाणार आहेत. या महिलांना लाभ मिळणार नाही. आता बघा, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होणार आहे आणि पैसे वाटपची यादी तयार आहे. जिल्ह्यानुसार ही यादी आहे. 36 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. आता आपण सविस्तर ही यादी पाहणार आहोत. तर बघा, सर्वात पहिला ज्या जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार
तो आहे अहमदनगर, दुसरा अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, भंडारा जिल्हा, बुलढाणा जिल्हा. त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा बघा चंद्रपूर जिल्हा, 9 नंबरचा जिल्हा धुळे जिल्हा, 10वा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, 11वा जिल्हा गोंदिया जिल्हा, 12वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 13वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. त्यानंतर 14वा जिल्हा आहे जालना जिल्हा, 15वा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, 16वा जिल्हा आहे लातूर जिल्हा, 17वा जिल्हा आहे मुंबई सिटी, 18वा जिल्हा आहे मुंबई सरबन, 19वा जिल्हा आहे नागपूर, 20वा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा 21 नंबर क्रमांकाचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, 22वा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, 23वा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा, 24वा जिल्हा आहे पालघर, 25वा जिल्हा आहे परभणी, 26वा जिल्हा आहे पुणे जिल्हा, 27वा जिल्हा आहे रायगड जिल्हा, 28वा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, 29वा जिल्हा आहे सांगली जिल्हा, 30वा जिल्हा आहे सातारा, 31वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर बघा 32 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर, 33वा जिल्हा आहे ठाणे, 34वा जिल्हा आहे वर्धा, 35वा जिल्हा आहे वाशिम, 36वा जिल्हा आहे यवतमाळ. तर हे 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप चालणार आहे. आता अजून माझ्या लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी वाट पाहायला लावणार नाही असं महायुती सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता 13व्या आणि 14व्या हप्त्यासोबतच मिळणार आहे. ठीक आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना 100% लाभ हा मिळतच राहणार आहे. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये तुम्हाला जून महिन्याचा हप्ता गिफ्टमध्ये देण्यात आला होता. आता त्याच प्रकारे जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हे सर्व पैसे तुम्हाला रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्ट म्हणून तुम्हाला आता वाटप करण्यात येणार आहेत. आजची ही लेटेस्ट अपडेट आहे. तसेच आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलतर्फे पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. आपल्या चॅनलतर्फे हे छोटंसं गिफ्ट असणार आहे. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडी एक वाटप केली जाणार आहे. एक लकी विनर ही साडी जिंकणार आहे. तर ही पैठणी साडी अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची असणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता ही पैठणी साडी. ही पैठणी साडी मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट करणार आहोत. ठीक आहे. रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील ज्यांना ज्या दिवशी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी हे वाटप होणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून त्यांच्या ऍड्रेसवरती 100% चांगल्या क्वालिटीची साडी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे एक विनर नक्की ही साडी जिंकणार आहे. सर्वांनी या गेममध्ये पार्टिसिपेट करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे शेअर करा जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. 100% साडी दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता सर्व बहिणींना मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे गिफ्ट वाटप होणार आहे. 13वा हप्ता प्लस 14वा हप्ता. आता हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत येतील तर बघा रक्षाबंधनचा जो सण आहे तो आहे 9 ऑगस्टला. ठीक आहे. मग 9 ऑगस्टला सण आहे त्यामुळे रक्षाबंधन सणाच्या 4 दिवस अगोदरच तुम्हाला हे पैसे जमा होतील.